एक मोठी बातमी निवडणुकांसंदर्भात समोर येते। प्रारूप मतदार यादीवरील हरकतीस आता मुदत वाढ देण्यात आली आहे। विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे। महापालिका मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाल्याची देखील माहिती समोर येते। प्रारूप यादीला आता हरकतीस 7 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे। 3 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्याचा निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। प्रारूप मतदार यादीवरील हरकतीस मुदत वाढ मिळावी अशी मागणी विरोधकांकडून सुरू होती आणि विरोधकांची ही मागणी आता निवडणूक आयोगानं मान्य केलेली आहे। महापालिका मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून प्रारूप यादीला हरकतीस आता 7 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे। 3 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्याचा निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, महत्त्वाची बातमी समोर येते। निश्चितच, कारण आता 27 तारखेला म्हणजे उद्या प्रारूप मतदार यादीवरती जे हरकती व सूचना घ्यायच्या होत्या, महापालिकेच्या या प्रारूप मतदार याद्या होत्या, त्यांच्या मुदतीमध्ये तर सुधारित कार्यक्रम जाहीर करून वाढ करण्याचा निर्णय आहे तो आयोगाने घेतलेला होता। याआधी आपण पाहिलं असेल, दोन्ही ठाकरे बंधूंच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतलेली होती आणि यामध्ये मुदतवाढीची मागणी केली होती। या उलट महाविकास आघाडी म्हणून सुद्धा शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर काँग्रेसच्या प्रतिनिधींनी सुद्धा 10 दिवसांच्या मुदतवाढीची मागणी केली होती। अखेर 7 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे आणि त्यामुळे आता 12 डिसेंबर रोजी ज्या मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या त्या 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत। या उलट 3 तारखेपर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत। त्यामुळे आयोगाने विरोधी पक्षाची ही मोठी मागणी मान्य केल्याचं म्हटलं जाते। निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। प्रारूप यादीच्या हरकतीस आता 7 दिवसांची मुदत वाढ देण्यात आलेली आहे। 3 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।